नमस्ते, स्वागत आहे तुमचं निकम दीपा यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण कापसासारखे लुसलुशीत आणि सॉफ्ट असे दहीवड्याची रेसिपी बनवणार आहोत, तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने। सोबतच आपल्याला इथं चिंचाची चटणी आणि हिरवी चटणी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे, तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने। नेहमी वेगवेगळ्या अशा चुका होतात आणि दहीवडे आपले हे वेगळे बनत असतात आणि सॉफ्ट बनत नाही। तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, तुमच्यासाठी हा यूजफुल आहे व्हिडिओ। सॉफ्ट आणि कापसासारखेच बनणार आहेत दहीवडे आजचे। तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला मग मी व्हिडिओला स्टार्ट करते। इथे मी 1 वाटी पांढरी डाळ उडदाची घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता 1 वाटी ही पांढरी डाळ आहे। आता याला छान स्वच्छ करून घ्यायची आणि 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता याला खूप सारा असा पावडर वगैरे असतो आणि कचरा वगैरे असतो याला। ते पूर्ण आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान असं धुवून घ्यायचं आणि धुवून झाल्यावर यात आपल्याला पाणी भरून 3 ते 4 घंटे असं भिजत ठेवायचं आहे। उडदाची डाळ हे जास्त उशीर भिजवू नका, कारण की त्याने असा चिकट वास येतो आणि चिकट ही डाळ होते, म्हणून 3 ते 4 घंट्यानेच छानपैकी ही आपली भिजली जाते। आता ही डाळ आपली 3 ते 4 घंटे आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे। तोपर्यंत आपण इथं चटणीची तयारी करूयात। मी तर 2 ते 3 घंटे असं चिंच आहे ना, ते छान असं भिजून घेतलेलं आहे आणि त्याचं असं पाणी निघालेलं आहे। 1 वाटी अशी चिंच घ्यायची आणि त्याला भिजत घालायची आहे 2 ते 3 घंटे। तुम्हाला जसा टाईम भेटेल तसा टाईमवर तुम्ही ते भिजत घाला। त्याचं हे कोळं निघलेले आहे। त्यानंतर आपल्या इथं थोडंसं गूळ घालायचं आहे। तुम्ही कुठलाही गूळ घालू शकतात। मी इथं पावडरचा गूळ आहे, तो पावडरचा गूळ घालणार आहे। गोड हे तुमच्या चवीनुसार आहे। मी इथं 2 ते 3 चमचे असे गूळ घातलेले आहेत आणि आपल्याला हे आता छानपैकी असं उकळून घ्यायचं आहे। थोडीशी साखर देखील तुम्ही घालू शकता। 2 टेबलस्पून असे मी साखर घातलेली आहे आणि 3 टेबलस्पून मी इथं गूळ घातलेला आहे। आता याला छान मिक्स करून घेऊयात आणि याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं छानपैकी असं कमीवरच शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला इथं चिंचेची चटणी ही दिसून येते, थोडीशी असे घट्ट दिसायला लागली की ही चटणी आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यावर देखील ही चटणी घट्टसर होते। तुम्ही ही चटणी थंड करून काचेच्या भांड्यात भरून फ्रीजमध्ये ठेवले ना, तर 1 ते 1.5 महिने तरी ही छानपैकी राहते। आता हे झालेली आहे चटणी आपली, तुम्ही बघू शकता। मी काढून घेते चटणी। तुम्ही बघू शकता छानपैकी अशी ही चटणी तयार झालेली आहे। आता हिरवी चटणीची तयारी करूयात। चला मग इथं काय काय घेतले आहे ते बघूयात। मी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 वाटी अशी कोथिंबीर घेतलेली आहे। इथं थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, तुम्ही कच्चे देखील घेऊ शकता। मी इथं भाजलेले घेतलेले आहेत। अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे। त्यानंतर इथं मी थोडीशी पालक घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता ही ताजी अशी पालक आहे। त्यानंतर इथं थोडीशी आपल्याला पुदिना घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे पुदिना नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल। त्यानंतर मी इथं सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे 3 ते 4 आणि इथं 1 छोटा कांदा घेतलेला आहे, त्याला असा लंबा स्लाइस करून घेतलेला आहे। इत्यादी साहित्य आपल्याला हे हिरवी चटणीसाठी लागणार आहेत। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये काय काय मी घेतलेलं आहे। आता हे आपल्याला छानपैकी वाटण याचं करून घ्यायचं आहे। सगळं मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। त्यात थोडंसं आपल्याला चिंचेची कोळ देखील घालायची आहे। आता याला मिक्सरला लावून आपल्याला छानपैकी याचं वाटण करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छानपैकी ही चटणी आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे। आता याला एका वाटीत काढून घेऊयात। आता यात आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे। चटणी ही वाटून झाल्यावरच मीठ घाला, पहिलेच मीठ घातल्यावर आपल्याला मिठाचा अंदाज हा कळत नाही, म्हणून वाटून झाल्यावर एका भांड्यात काढून घ्या, त्यानंतरच यात मीठ घाला चवीपुरतं। आता छानपैकी याला मिक्स करून एकजीव करून घेऊयात मिठाला। तुम्ही बघू शकता आपली चटणी इथं तयार झालेली आहे। खूप टेस्टी लागते अशी चटणी, नक्की बनवून बघा तुम्ही। वडापाव, समोसा किंवा दुसरं काही नाश्त्याला असेल त्याच्यासोबत हे खाऊ शकता। आता आपले 3 ते 4 घंटे झालेले आहे। डाळ छानपैकी सॉफ्ट झालेली म्हणजे भिजून झालेली आहे, फुगले देखील आहे। आता याचं पाणी काढून घेऊयात आपण आणि एका गाळणीत असं छानपैकी याचं पाणी गाळून घेऊयात। पूर्ण आपल्याला ही डाळ अशी सुकी करून घ्यायची आहे। अशी चाळणी नसेल तर तुम्ही साध्या सुती अशा कपड्यावर टाकून ठेवू शकता। आता आपल्याला थोडी थोडी करून याला वाटून घ्यायचं आहे छानपैकी। मिक्सरच्या भांड्यात जास्त डाळ टाकू नका, कारण की ती व्यवस्थित अशी वाटली जात नाही, म्हणून आपल्याला थोडी थोडी करूनच इथं वाटून घ्यायची आहे। थोडी थोडी करून वाटली ना तर ती छानपैकी अशी वाटली जाते।
आता आपल्याला जेवढं कमी पाणी लागेल तेवढं यात वापरायचं आहे. अर्धा कप असं मी पाणी वापरून हे वाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता पहिल्या घाण्यात तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे. एकदम सॉफ्ट असे आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे, पण पाणीचा वापर इथं आपल्याला कमीच करायचा आहे. मी अर्धी कप असं पाणी वापरलेलं आहे. आता डाळ आपली इथं छानपैकी वाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता नरम आणि एकदम सॉफ्ट अशी वाटून घेतलेली आहे. आता आपल्याला इथं थोडंसं मेहनत घ्यायची, ती म्हणजे आपल्याला एकच डायरेक्शनमध्ये 5 ते 7 मिनटं याला छान असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही हाताच्या सहाय्याने देखील फेटू शकता. मी चमच्याच्या सहाय्याने छानपैकी याला असं फेटून घेते आणि आपल्याला जसं आपलं पीठ असं हलकं झालं असं आपल्याला समजायला आलं ना, तर तुम्ही बघू शकता असं हलकं झालं आहे आपलं पीठ. थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यात आपण बघायचं आहे पीठ आपलं हलकं झालेलं आहे की नाही. त्या पाणीवर जर आपलं पीठ हे तरंगलं तर समजायचं आपलं पीठ हे हलकं झालेलं आहे, म्हणजे आपले हे वडेचं पीठ बॅटर हे बरोबर तयार झालेलं आहे. आता यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ पूर्ण एकजीव करून घेऊयात. त्यानंतर आपण इथं तेल ठेवून देऊयात आणि तेलात आपल्याला वडे थोडे थोडे करून असं थोडे असे गोल गोळे करून आपल्याला सोडायचे आहेत. पाण्यात हात घातला का बरोबर आपले हे गोल गोळे तयार होतात. एक गोळा टाकला तर लगेच पाण्यात हात घालायचा आणि दुसरा गोळा उचलायचा. एक गोळा टाकला की लगेच दुसरा गोळा उचलायचा. असं करून आपले गोळे हे आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहेत. जेवढे तेलात मावले जातील तेवढे आपल्याला इथं गोळे करून घ्यायचे आहेत. 2 मिनटं आपल्याला याला हलवायचंच नाही आहे. हे जोपर्यंत फुगून वर येत नाही तोपर्यंत आपल्याला याला हलवायचं नाही आहे. 2 ते 3 मिनटाने मी याला थोडंसं पोकच्या साहाय्याने पलटी करून घेते, म्हणजे मागची जी साईड आहे ना, ती पुढची जी साईड आहे ना, ती पूर्ण अशी शिजली पाहिजे. म्हणून आपल्याला गॅस इथं मध्यमच ठेवायचा आहे. मीडियम ठेवायचा आहे गॅस. बिलकुल आपल्याला इथं फास्ट करायचं नाही आहे, कारण की वडे जे आहेत ना आपले ते आतमधले पूर्ण शिजले पाहिजे. म्हणून आपल्याला मीडियम गॅसवरच याला छानपैकी असं शिजून घ्यायचं आहे. आता हे वडे शिजत नाही तोपर्यंत आपण इथं 1 वाटी दही घेतलेली आहे मी, आणि चवीनुसार असं आपल्याला साखर घ्यायची आणि याला छानपैकी आपल्याला फेटून घ्यायचं आहे. पूर्ण आपली साखर आहे ती मेल्ट करून घ्यायची आहे. छानपैकी मी असं याला फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं दही वडे आता आपले इथं झालेले आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी त्याला कलर देखील आलेला आहे. आणि आता हे दही वड्याला आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत. छानपैकी थोडंसं आपल्याला काढण्याच्या पहिले हे गॅस फास्ट करून याचं जे एक्स्ट्राचं तेल असतं ना ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. आता मी पूर्ण दही वडे हे काढून घेते आणि बाकीचे उरलेले जे बॅटर आहे ते देखील आपल्याला असंच फ्राय करून घ्यायचं आहे. पूर्ण आपलं एक्स्ट्राचं तेल काढून घ्या याच्यातलं. आता एका प्लेटेत मी दही वडे काढून घेतलेले आहेत. आता उरलेल्या बाकीच्या बॅटरचं देखील आपल्याला टाकून घ्यायचे आहेत वडे. ते देखील 2 मिनिटांनी आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. वड्याची साईज तुमच्या आवडीनुसार ठेवा, तुम्हाला मोठे किंवा छोटे ठेवायचे असेल तसे. आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे मी, भांडं घेतलेलं आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर कापून घातलेली आहे. बारीक अशी कोथिंबीर कापून घ्यायची आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला थोडी मीठ आणि थोडीशी मिरची पावडर घालायची आहे आणि थोडी मिरची पावडर घालायची आहे आणि याला छानपैकी मिक्स करून घेऊयात. आता हे वडे आपल्याला यात छानपैकी 10 ते 15 मिनटं भिजत घालायचे आहेत. हे छान असे फुगले पाहिजे असे आपल्याला या पाण्यात हे भिजून घ्यायचे आहेत. पूर्ण एकजीव करून घेऊयात. आपण मीठ वगैरे टाकले ते पूर्ण मिक्स करून घेऊयात आणि हे सगळे वडे आपल्याला यात पाण्यात टाकून घ्यायचे आहेत. आता पाण्याला आपल्याला 2 ते 3 मिनटं हे पूर्ण असं हलवून घ्या आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं असंच सोडून द्यायचं आहे याला. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता वडे छान असे फुगलेले आहे. पूर्ण पाणी यात गेलेलं आहे. आता एकदम हलक्या हाताने याच्यातलं जे पाणी असतं ना ते काढून घ्यायचं आहे. हळूवार हाताने करा, कारण की वडे हे फुटले जातील. एका भांड्यात काढून घ्या, सगळं पाणी काढून यायचं. एक थोडं पाणी काढून घेते मी. पूर्ण आपल्याला याचं पाणी असं निथळून घ्यायचं नाही आहे. थोडं पाणी आपल्याला यात राहू द्यायचं आहे. एक करून मी पूर्ण असे वडे काढून घेते. आपले वडे हे काढून झालेले आहेत. आता आपली जी दही मेल्ट केलेली होती साखर टाकून ती थोडी यात घालायची आता आपल्याला, आणि उरलेली दही आपल्याला नंतर घालायची. आता इथं मी दही घातलेली आहे. आता आपल्याला हे चिंचाची चटणी घालायची आहे. चिंचाची चटणी तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता किंवा कमी लागत असेल तर तुम्ही कमी घालू शकता. आता हीच आवडीनुसार आहे म्हणून मी इथं कमीच घालणार आहे.
ज्याला खायचं असेल तो वरतून देखील खाऊ शकतो। आता आपली चिंचेची चटणी टाकून झालेली आहे। आता आपण इथं हिरवी चटणी टाकून घ्यायची आहे। ही देखील खूप छान चटणी लागते आणि पुदिन्याचा स्मेल असतो आणि खूप छान टेस्टी असते ही चटणी। नक्की तुम्ही घरी बनवून बघा। आता जशी लागेल तशी आपल्याला ही चटणी इथं टाकून घ्यायची आहे। त्यानंतर उरलेली जी दही आहे ती आपल्याला वरतून अजून टाकून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता आपले वडे हे सॉफ्ट आणि खूप छान असे लागतात हे वडे आणि आपली हे दही वडे इथं तयार झालेले आहेत। आता थोडंसं आपल्याला वरतून मीठ घालायचं आहे चवीनुसार। त्यानंतर मी इथं चाट मसाला घालते चवीनुसार। 1 चिमूटभर असा चाट मसाला घातलेला आहे। त्यानंतर काळी मिरी पावडर देखील आपण घालायची आहे आपल्याला। 1 चिमूटभर असं काळी मिरी पावडर घातली आहे। 1 चिमूटभर आपल्याला जिरा पावडर घालायचा आहे आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार आहे। तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल घालायचं तर नका घालू। आता वरतून आपल्याला अजून पुन्हा एकदा थोडीशी चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे। आता आपले दही वडे इथं तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता खूप छान दिसत देखील आहे आणि एकदम कापसासारखे सॉफ्ट बनतात हे दही वडे। नक्की घरी बनवून बघा। चला मग आपण दही वडे सर्व करायला घेऊयात। इथं पुन्हा मी दही वडे घेतले, थोडीशी दही घातली आहे त्यात आणि थोडीशी चटणी वरतून घेतलेली आहे। आता दही वडा मी एक तोडून दाखवते तुम्हाला। तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आणि स्पंजी असे बनलेले आहेत हे दही वडे आणि चवीला देखील खूप छान लागतात आणि नक्की बनवून बघा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंगसाठी।